आणि आता धक्कादायक बातमी आहे बदलापूरमधून। गोरगरीब महिलांना पैशांचं आमिष दाखवून त्यांच्या अंडाशयाची तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला। एका पीडित महिलेने उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला। पोलिसांनी तपास करून सुलक्षणा गाडेकर, त्याचप्रमाणे अश्विनी चाबुकस्वार आणि मंजुषा वानखेडे या तिघींना अटक केली आहे। आरोपी महिलांना इंजेक्शन देऊन स्त्रीबीजाची वाढ केली जात होती आणि नंतर त्यांना IVF सेंटरमध्ये पाठवून अंडाशय काढलं जात असल्याचा आरोप आहे। अंडाशय तस्करी मागे आंतरराज्यीय रॅकेट असल्याचा संशय देखील व्यक्त केला जातोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 300हून अधिक महिला पीडित आहेत आणि त्यांना अंडाशयामागे 20,000 रुपये दिले जात होते। या अंडाशयांची केरळ, तामिळनाडू, त्याचप्रमाणे कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये विक्री केली जात होती। मात्र आरोप महिलेच्या पतीने हे आरोप फेटाळून लावले। इंजेक्शन वगैरह तो घरात नव्हता आणि पोलिसांनी एवढी धारा लावला आहे आणि एवढी काय केस लावला आहे त्यांच्यावर, ते सगळे मला वाटतं सगळे खोटा आरोप आहे। कोणी एक बदलापूरची बाई आहे हॉस्पिटलचा, त्यांनी हे सगळे माहिती दिले आहे पोलिसाला आणि सगळे खोटे माहिती दिला आहे की जेव्हा त्याला अटॅक करा आणि तुम्ही त्याला फसवा। तर या प्रकरणाचा आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी मयुरेश कडव यांनी। आपण थेट जाऊयात। बदलापुरात एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलाय। महिलांच्या अंडाशयाच्या तस्करी प्रकरणी बदलापूर पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी आतापर्यंत 3 महिलांना अटक करण्यात आली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुलक्षणा गाडेकर हिच्या घरातून काही संशयास्पद वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत। आता पोलिसांच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येते, या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचतात, यात काही डॉक्टरांचा देखील सहभाग आहे का, हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। मयुरेश कडव, साम TV न्यूज, बदलापूर। तर नेमका कसा सुरू होता हा गोरखधंदा आपण पाहूयात सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून। गरीब आणि गरजू महिलांना पैशांचं आमिष दाखवलं जायचं। घरातच घातक इंजेक्शन साठवून स्त्रीबीजांची अवैधरित्या वाढ केली जायची। छुप्या पद्धतीनं महिलांची सोनोग्राफी केली जायची। तसंच स्त्रीबीजांच्या वाढीवर लक्ष ठेवलं जायचं। बीजांची पूर्ण वाढ झाल्यानंतर महिलांना IVF सेंटरमध्ये नेऊन स्त्रीबीज काढली जायची। काढलेल्या अंडाशयांची दलालांकडून गरजू ग्राहकांना चढ्या दरानं विक्री केली जात होती।